Thermodynamic state variable and equation of state. Every equilibrium state of a thermodynamic system is completely described by specific value of some microscopic variables, also called state variables. आता तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं मी की थर्मोडायनॅमिक सिस्टीम जी आहे त्यामध्ये कोणतीही इक्विलिब्रियम स्टेट आहे तर त्यांना कंप्लीट डिस्क्राईब करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? स्टेट व्हेरिएबल्स, जे की मायक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स आहेत. For example, an equilibrium state of a gas is completely specified by the values of pressure, volume, temperature and mass and composition if there is a mixture of gases. आता कोणत्याही गॅसचं इक्विलिब्रियम स्टेट सांगायचं असेल आपल्याला तर आपण कोणते कोणते व्हॅल्यू सांगणार? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि मास. आणि जर एखादा मिक्सचर ऑफ गॅस असेल एअरसारखा तर त्याचं आपल्याला काय सांगावं लागेल? कंपोजिशन पण सांगावं लागेल. A thermodynamic system is not always in equilibrium. आता थर्मोडायनॅमिक सिस्टीमचं एक वैशिष्ट्य आहे, ती प्रत्येक वेळेस इक्विलिब्रियममध्येच असते असं नाही की जसं की एक्झाम्पल पाहू आपण. For example, a gas allowed to expand freely against vacuum is not an equilibrium state. आता एक गॅस आहे त्याला आपण व्हॅक्यूमच्या अगेन्स्ट फ्रीली एक्सपान्शन ॲलो केलं तर अशा वेळेस ते इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहील का? नाही. जसं की तुम्ही फिगरमध्ये पाहू शकता. तर फिगरमध्ये काय झालेलं आहे बरं? तर तिथं पहा एक व्हॅक्यूम पोर्शन होता, बरोबर आहे का? मग आपण हे पार्टिशन जे आहे त्याला रिमूव्ह केलं. मग रिमूव्ह केल्यामुळं गॅसेस पार्टिकल मला सांगा इन एनी डायरेक्शन ते स्प्रेड झाले, बरोबर आहे का? म्हणजे जसं एखादा स्फोट होतो, एक्सप्लोजन होतं, तसं ते काय होतात? स्प्रेड होतात. मग इथं कोणती कंडिशन आहे का? इथं इक्विलिब्रियम कंडिशन नाही आहे. ओके. आणि म्हणून तिथं एक शब्द दिलेला आहे आपल्याला की व्हॅक्यूमच्या अगेन्स्ट गॅसचं जर आपण एक्सपान्शन केलं तर ती गॅसची इक्विलिब्रियम स्टेट असू शकत नाही. During the rapid expansion, pressure of the gas may not be uniform throughout. आणि तुम्हाला माहिती आहे जे आता मी स्फोटसारखं म्हणलो त्याला आपण सोप्या शब्दामध्ये काय म्हणू? रॅपिड एक्सपान्शन म्हणू. तर अशा वेळेस जो गॅसचा प्रेशर आहे तो थ्रूआउट द जितकी स्पेस आहे त्यामध्ये तो युनिफॉर्म आहे का? नाही. इट्स नॉट अ युनिफॉर्म. Similarly, a mixture of gases undergoing an explosive chemical reaction, example a mixture of petrol vapor and air when ignited by a spark is not an equilibrium state. Again, its temperature and pressure are not uniform. सेकंड जर पाहिलं आपण तर एक मिक्सचर ऑफ गॅस आहे, जसं की पेट्रोलची वेपर्स घेतली आपण आणि एअर, हे ना, यांचं मिक्सचर आहे आणि याला स्पार्क त्या साईनं आपण इग्निट केलं तर एक प्रकारची काय आहे? एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन आहे. मग आता यावेळेस टेम्परेचर आणि प्रेशर हे युनिफॉर्म नसणार आणि त्यामुळं जी सिस्टीम आहे ती इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे का? नाही. जसं की सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण तर इथे तुम्हाला थोडंसं एक्सप्लोजन टाईपचं दिसेल, बरोबर आहे का? सो मिक्सचर ऑफ गॅसेस जे आहेत हे एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शनच्या अंडरमध्ये आहे. आणि पहिलं जी आपण आकृती पाहिली होती त्यामध्ये पार्टिशन रिमूव्ह केल्यामुळं गॅसचं काय झालं होतं? फ्री एक्सपान्शन झालं होतं पहिल्या एक्झाम्पलमध्ये. आता दोन्ही केसेसमध्ये जे गॅस आहेत ते इक्विलिब्रियममध्ये आहेत का? नाही. आणि इक्विलिब्रियममध्ये नाही याचा अर्थ आपण त्यांना स्टेट व्हेरिएबल्सनं डिस्क्राईब करू शकत नाही. Eventually, the gas attains a uniform temperature and pressure and comes to thermal and mechanical equilibrium with its surrounding. पण थोड्या वेळानं काय होणार बरं? की एक विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा एकदा युनिफॉर्म टेम्परेचर अँड प्रेशर गॅसकडून अटेन केला जाईल आणि त्यानंतर गॅस हा कशामध्ये येईल? थर्मल अँड मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये येईल, बरोबर, विथ इट्स सराउंडिंग थोड्या कालावधीनंतर. In short, thermodynamic state variables describe equilibrium states of system. मग थोडक्यात सांगायचं असेल तर थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल जे आहेत हे काय डिस्क्राईब करेल बरं? कोणत्याही सिस्टीमची ती इक्विलिब्रियम स्टेट डिफाईन करणारे ते थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल असतात. The various state variables are not necessarily independent. आता असं नाही की बरेचसे स्टेट व्हेरिएबल्स हे आवश्यक आहे की ते एकमेकावर डिपेंड नसावं, याचा अर्थ पुढं समजेल तुम्हाला.
The connection between the state variables is called the equation of state. उलट स्टेट व्हेरिएबलमध्ये जे काही कनेक्शन असतं तर स्टेट व्हेरिएबलमध्ये असणाऱ्या कनेक्शनला काय म्हणतो आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतो. For example, for an ideal gas, the equation of state is the ideal gas relation. आणि एक्झाम्पल घेतलं आपलं आयडियल गॅस. तर आयडियल गॅस संदर्भात मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं होतं की आपल्याला जे आहे फॉर्म्युला काय घ्यायचा आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हा घेतला तरी चालतो, काही अडचण नाही आहे की नाही. तर अशा पद्धतीनं हे जे रिलेशन आहे तर हे आयडियल गॅसचं काय आहे इक्वेशन ऑफ स्टेट आहे. ओके. For a fixed amount of the gas that is given n, there are thus only two independent variables, say P and V or T and V. आता गॅसचा अमाऊंट जर फिक्स असेल तर जे काही नंबर ऑफ मोल्स असतील तर त्यासाठी दोनच आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल वापरणार. एक तर प्रेशर आणि व्हॉल्यूम वापरा किंवा टेम्परेचर आणि व्हॉल्यूम असे दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल जे आहेत. तर हे काय असणार गिवन अमाऊंट ऑफ गॅससाठी त्यांची व्हॅल्यू काय असणार फिक्स असणार. The pressure volume curve for a fixed temperature is called an isotherm. आता आपण दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल घेतले कोणते प्रेशर व्हॉल्यूम आणि यांचा कर्व काढला आणि टेम्परेचर कसं ठेवलं फिक्स ठेवलं. तर तुम्हाला माहीत आहे की प्रेशर व्हॉल्यूम कर्व हे फिक्स टेम्परेचरला काढलं तर ती कंडिशन कोणती असते आयसोथर्मल. Real gases may have more complicated equations of state. आणि आता आयडियल गॅस संदर्भात तर पाहिलं आपण की त्याचं थोडंसं इक्वेशन ऑफ स्टेट जे होतं ते सिम्पल होतं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. परंतु रिअल गॅसेस जर पाहिले आपण तर त्यांचे इक्वेशन ऑफ स्टेट हे थोडेसे काय असतात जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. The thermodynamic state variables are of two kinds, extensive and intensive. मग आता आपल्या मेन कन्सेप्टकडे येऊ आपण की या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबलचे दोन प्रकार पाहायचे आहे. एक आहे एक्सटेन्सिव्ह, दुसरा आहे इंटेन्सिव्ह. Extensive variables indicated the size of the system. आता जे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आहेत तर हे सिस्टीमचं काय या ठिकाणी साईज किती आहे याची माहिती सांगणाऱ्या व्हेरिएबल्सला काय म्हणायचं एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. Intensive variables such as pressure and temperature do not. आणि जे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल असे व्हेरिएबल्स की जे सिस्टीमचा साईज सांगत नाही जसं की आता प्रेशर. त्यानंतर दुसरे घेतलं आपण टेम्परेचर. तुम्हाला माहिती आहे ना टेम्परेचर पहा आता गॅस समजा माझ्याकडे 1 किलो आहे त्याचे दोन पार्टिशनमध्ये मी रूपांतर केलं तर इकडचे अर्धा किलो आणि इकडचं अर्धा किलो बरोबर दोन भाग केले त्यांचं प्रेशर टेम्परेचर चेंज होणार आहे का नाही. म्हणजे दोन समान भाग केल्यावर पण व्हॅल्यू बदलेली का नाही. त्याच्यावरून तुम्ही इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह ठरवायचं. To decide which variable is extensive and which intensive, think of a relevant system in equilibrium and imagine that it is divided into two equal parts. मग आता कोणते व्हेरिएबल एक्सटेन्सिव्ह आहे आणि कोणते इंटेन्सिव्ह आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का की जी रिलेव्हंट सिस्टीम आहे ती इक्विलिब्रियममध्ये घेऊन इमॅजिन करायचं आहे की तिचे दोन इक्वल पार्ट्समध्ये आपण काय केलं दोन इक्वल भाग केले समजा आहे की नाही. The variables that remain unchanged for each part are intensive. मग आता असे स्टेट व्हेरिएबल्स की दोन्ही इक्वल पार्टमध्ये त्यांची व्हॅल्यू बदललीच नाही ती अनचेंज आहे. मग जे व्हेरिएबल अनचेंज असतील त्या कोणत्या प्रॉपर्टी झाल्या इंटेन्सिव्ह. जसं की टेम्परेचर बदलणार आहे का नाही. The variables whose value get halved in each part are extensive. आणि समजा मास असेल व्हॉल्यूम असेल तर असं का होईल बरं ही व्हॅल्यू ऑलमोस्ट हाफ होणार ना. सो दॅट्स वाय ज्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू कम्प्लिटली हाफ होईल दोन इक्वल पार्टिशननं तर त्या व्हेरिएबल्सला काय म्हणायचं एक्सटेन्सिव्ह स्टेट व्हेरिएबल्स. It is easily seen, for example, that internal energy U, volume V, total mass m are extensive variables. मग दोन गॅसेस जर आपण इक्वली डिवाईड केले दोन इक्वल पार्ट्समध्ये तर ज्यांची व्हॅल्यू ऑलमोस्ट हाफ होणार आहे त्या स्टेट व्हेरिएबल्स कोणत्या कोणत्या आहेत इंटरनल एनर्जी व्हॉल्यूम आणि टोटल मास. म्हणून या तिन्हीच्या तिन्ही कोणत्या प्रॉपर्टी आहेत एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आहेत.
Pressure P, temperature T, and density rho are intensive variables. परंतु दोन्हीमध्ये 2 पार्टिशन करून सुद्धा ज्याची व्हॅल्यू बदलत नाही, तर त्या स्टेट व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत? प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी. म्हणून त्यांना कोणते व्हेरिएबल्स म्हणायचं? इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. It is a good practice to check the कन्सिस्टन्सी of thermodynamic equations using this classification of variables. म्हणजे आपल्याला काय करायचं की कोणत्याही थर्मोडायनॅमिक इक्वेशनची कन्सिस्टन्सी चेक करत असताना हे जे 2 व्हेरिएबल्स आहेत है ना, तर यांना आपल्याला चेक करायचं, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह. For example, in the equation delta Q is equal to delta U plus P delta V. क्वांटिटीज ऑन. Quantities on both sides are extensive. आता तुम्ही इथं थोडंसं कन्फ्युजन व्हायचं नाही बरं. आता ठीक आहे, आता हीट असेल, आता इथं चेंज इन इंटरनल एनर्जी आहे आणि पी डेल्टा व्ही आहे. तर क्वांटिटीज ऑन बोथ साईड, इक्वेशनच्या दोन्ही साईडला जर पाहिलं आपण, तर प्रॉपर्टी कशा दाखवल्या आहेत तुम्हाला? एक्सटेन्सिव्ह दाखवलेल्या आहेत, बरोबर. आता होतं काय माहिती आहे का, की प्रेशर जरी इंटेन्सिव्ह व्हेरिएबल असेल, परंतु त्याचा गुणाकार आपण कोणासोबत केला? एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी व्हॉल्यूमसोबत केला. म्हणून हा जो प्रोडक्ट आहे पी इंटू डेल्टा व्ही हा काय झाला? एक्सटेन्सिव्ह. आणि मग थर्मोडायनॅमिकचे जे फर्स्ट इक्वेशन आहे त्यामध्ये दोन्ही साईडला जे क्वांटिटीज आहेत त्या कोणत्या आहेत? मग एक्सटेन्सिव्ह. जरी प्रेशर इंटेन्सिव्ह असेल, मग तर त्याचा म्हणजे इंटेन्सिव्हचा प्रोडक्ट एक्सटेन्सिव्हसोबत असेल तर तो सुद्धा काय असतो? एक्सटेन्सिव्हचा असतो. नेक्स्ट आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस. त्यामध्ये फर्स्ट आहे क्वासी-स्टॅटिक प्रोसेस. Consider a gas in the thermal and mechanical equilibrium with its surroundings. आता असं आपण कन्सिडर करू की गॅस जो आहे हा सराउंडिंगसोबत थर्मल आणि मेकॅनिकल दोन्ही इक्विलिब्रियममध्ये आहे. The pressure of the gas in that case equals the external pressure and its temperature is the same as that of its surrounding. आणि म्हणून गॅसचा जो प्रेशर असेल हा कशाच्या इक्वल असेल बरं? एक्सटर्नल प्रेशरच्या इक्वल असेल. आणि गॅसचं टेम्परेचरसुद्धा सराउंडिंगच्या काय असणार? इक्वलच असणार. Suppose that the external pressure is the suddenly reduced, say by the lifting the weight on the movable piston in the container. आणि आपण असं कन्सिडर करू की एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते आपण काय केलं? रिड्यूस केलं. ओके. आणि हे रिड्यूस करत असताना आपण काय केलं? कंटेनरचा जो मुव्हेबल पिस्टन आहे तर त्याला काय केलं आपण? वेट, म्हणजे जसं की तुम्ही इथं जर पाहिलं आपण, तर आपण या डायरेक्शनला त्याला काय केलं या ठिकाणी? ओके. तर सो या डायरेक्शनला रिमूव्ह केल्यामुळं या ठिकाणी काय होणार? प्रेशर रिड्यूस होणार. ओके. The piston will accelerate outward. आता पिस्टन जो आहे तो आउटवर्ड काय झाला? या ठिकाणी ॲक्सिलरेट झाला. During the process, the gas passes through the states that are not equilibrium states. आता गॅसचं काय झालं या ठिकाणी? एक्सटर्नल प्रेशर जो आहे तो रिड्यूस झाला या ठिकाणी. आणि सो गॅस जे आहे हे कशाच्या थ्रू गेला या ठिकाणी? पासेस थ्रू स्टेट्स. अशा स्टेटमधून गेला की त्यावेळेस तो कशामध्ये नाही? इक्विलिब्रियममध्ये नाही. The non-equilibrium states do not have the well-defined pressure and temperature. आणि पहा जे आपण मगाशी एक्सप्लोजन वगैरे म्हणलो होतो किंवा फोर्स्ड एक्सपान्शन वगैरे, तर त्या सर्व स्टेट कशा आहेत? नॉन इक्विलिब्रियम स्टेट. आणि नॉन इक्विलिब्रियम का म्हणतो आपण? कारण त्यावेळेस प्रेशर आणि टेम्परेचर हे काय नसतं? वेल डिफाईंड नसतं. In the same way, if the finite temperature differences exist between the gas and its surroundings, there will be the rapid exchange of heat during which the gas will passes through the non-equilibrium states. आणि सेम पद्धतीनं जेव्हा एक फायनाईट टेम्परेचर डिफरन्स असेल गॅस आणि त्याच्या सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एक निश्चित प्रकारचं टेम्परेचर डिफरन्स असेल तर हीटचं काय होतं या ठिकाणी? रॅपिड एक्सचेंज है ना, हायर टू लोअर. आणि अशा वेळेससुद्धा गॅस हा कशातून कोणत्या कंडिशनमध्ये असतो? नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असतो. In due course, the gas will settle to an equilibrium state with well-defined temperature and the pressure equal to those of the surroundings. आणि जेव्हा गॅस जे आहे तर त्याला वेल डिफाईंड टेम्परेचर आणि प्रेशर असेल आणि ते कशाचे इक्वल असेल? सराउंडिंगच्या इक्वल असेल, तर अशा वेळेस तो गॅस पुन्हा एकदा कशामध्ये येणार?
इक्विलिब्रियम स्टेटमध्ये येणार असं आपण म्हणू. The free expansion of the gas in the vacuum and the mixture of the gases undergoing an exclusive chemical reaction mentioned in the section 11.7 are also examples where the system goes through the non-equilibrium states. आणि ऑलरेडी आपण मेन्शन केलेलं आहे या अगोदरच की या अगोदर आपण मेन्शन केलं आहे की 2 केसेस आपण पाहिल्या होता है ना. व्हॅक्यूमच्या अगेन्स्ट गॅसचं काय पाहिलं होतं आपण, फ्री एक्सपान्शन, आणि मिक्सचर ऑफ गॅसेस जे आहे तर त्यांचं काय पाहिलं होतं आपण, एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन. तर हे दोन्हीसुद्धा एक अशा केसेस आहे की ज्यामध्ये सिस्टीम ही कशामध्ये आहे, नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे. Non-equilibrium states of the system are difficult to deal with. आता प्रेशर, टेम्परेचर, सराउंडिंगसोबत मिसमॅच आहे है ना. आता नॉन इक्विलिब्रियम स्टेट कळलं ना तुम्हाला, टेम्परेचर कमी जास्त असणे, हीट कमी जास्त असणे, एक्सप्लोजन, फ्री एक्सपान्शन, हे सगळं नॉन इक्विलिब्रियम स्टेट आहे. त्याच्यासोबत डील करणं थोडंसं डिफिकल्ट का आहे. It is therefore convenient to the imagine an idealized process in which at every state the system is an equilibrium state. मग आता याला सोल्युशन काय आहे, तर नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, कन्व्हिनियंट टू इमॅजिन ॲन आयडियलाइज प्रोसेस, म्हणजे अशी एक आयडियलाइज प्रोसेस आपल्याला विचारात घ्यायची आहे की ज्यामध्ये एव्हरी स्टेज ऑफ द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे असे काही आपण स्टेजेस घेऊ की ज्यामध्ये सिस्टीम ही कशामध्ये असणार, इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असणार. Such a process is in principle infinitely slow, hence the name causes state meaning nearly static. मग आता हे ज्या प्रोसेसबद्दल आपण बोलायलो की ज्या प्रोसेसमध्ये आपण काय इमॅजिन करायलो की ती एक अशी स्टेज आहे की ज्यामध्ये सिस्टीम काय आहे, इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे. तर ही जी प्रोसेस आहे ना ही इन्फायनाइटली कशी असते, खूप स्लो असते. आणि याला आपण म्हणायचं, आपली जी कन्सेप्ट आहे आत्ताची क्वासी स्टेटिक प्रोसेस, किंवा नियरली त्याला काय म्हणायचं आहे, स्टेटिक म्हणलं तरी चालेल. The system changes its variables PTV so slowly it remains in the thermal and mechanical equilibrium with its surrounding throughout. याच्यामध्ये काय होईल बरं, सिस्टीम तर त्याची व्हेरिएबल्स चेंज करायली, आयदर ती प्रेशर चेंज करत असेल, टेम्परेचर किंवा व्हॉल्यूम. मात्र ही प्रोसेस इन्फायनाइटसिमली कशी पाहिजे, आपल्याला स्लो पाहिजे. म्हणजे चेंज तर व्हायलं पण असं वाटायला की ती इक्विलिब्रियममध्ये आहे. दॅट्स वाय रिमेन इन थर्मल अँड मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं या ठिकाणी इमॅजिन करायचं. In a quasi-static process, at every stage, the difference in the pressure of the system and the external pressure is इन्फायनाइटसिमली small. आता म्हणजे क्वासी स्टेटिक प्रोसेस लक्षात आलं तुम्हाला, ही एक अशी स्टेटिक किंवा ही इक्विलिब्रियमच आहे, मात्र यामध्ये एक्सचेंज चालू आहे. पण एक्सचेंज कसं आहे, अतिशय सावकाश चालू आहे. दॅट्स वाय क्वासी स्टेटिक प्रोसेसच्या एव्हरी स्टेजला जो सिस्टीम आणि सराउंडिंग आहे त्यामध्ये प्रेशर डिफरन्स असणार, परंतु हा प्रेशर डिफरन्स जो असणार एक्सटर्नल आणि सिस्टीमच्या मधला, तर हा इन्फायनाइटसिमली कसा असणार, स्मॉल असणार. The same is true of the temperature difference between the system and its surrounding. हां, आणि सिस्टीम आणि सराउंडिंग याच्यामधला टेम्परेचर डिफरन्स जर पाहिला तर हा सुद्धा अतिशय कमी आहे. त्यामुळे न कळत आपण त्याला काय करायचं, स्टेटिक इक्विलिब्रियममध्ये किंवा क्वासी स्टेटिक प्रोसेस लक्षात ठेवायचं. To take a gas from the state Pt to another state P-T- via the quasi-static process, we change the external pressure by a small amount, allow the system of the equalize its pressure with that of the surroundings, and the continues the process infinitely slowly until the system achieves the pressure P-. आता लक्षात घ्या, आता सुरुवातीचं प्रेशर काय आपलं P आणि प्रेशर P आहे. फायनल प्रेशर काय असणार, P प्लस डेल्टा P. सुरुवातीचं टेम्परेचर T, फायनल काय असणार T प्लस डेल्टा T. आता T प्लस डेल्टा Tलाच आपण काय करू, T' कन्सिडर करू, आणि P प्लस डेल्टा Pला काय करू आपण, P' कन्सिडर करू. डेल्टा P आणि डेल्टा Tचे व्हॅल्यू कशा असणार, इन्फायनाइटसिमली मिनिमम असणार. आता एक गॅस घेतला आपण की त्याची स्टेट, इनिशियल स्टेट आहे PT है ना, प्रेशर टेम्परेचर, त्याला आपल्याला P', T' या स्टेटपर्यंत न्यायचं आहे. कशाच्या थ्रो, क्वासी स्टेटिक प्रोसेसच्या थ्रो. मग आता आपण काय करणार, वी चेंज द एक्सटर्नल प्रेशर बाय अ व्हेरी स्मॉल अमाऊंट, म्हणजे अतिशय कमी अमाऊंटनं आपण एक्सटर्नल प्रेशर या ठिकाणी चेंज करणार. याच्यामुळं काय होईल की जी सिस्टीम आहे ती सिस्टीम या ठिकाणी काय करेल, सिस्टीम टू इक्युलाइज इट्स प्रेशर विथ द सराउंडिंग. बरोबर, म्हणजे काय झालं,
की एक्सटर्नल प्रेशर आपण व्हेरी स्मॉल अमाऊंटनं चेंज केल्यामुळं सिस्टीमसुद्धा काय करते, सराउंडिंगसोबत तिचा प्रेशर इक्वलाइज करायचं काय करले या ठिकाणी प्रयत्न करायले. मात्र ही जी प्रोसेस आहे ही अतिशय सावकाश चालणार आणि काही वेळेनंतर जे एक्सटर्नल प्रेशर P' आहे त्याच्या इक्वल सिस्टीमचं प्रेशर असणार. ओके, म्हणजे सिस्टीमनं आता काय केलं, P' ही कंडिशन या ठिकाणी अचीव केली. Similarly, to change the temperature, we introduce an infinitesimal temperature difference between the system and the surrounding reservoirs, and by choosing the reservoirs of the progressively different temperature T to T dash, the system achieves the temperature T dash. ओके, आणि सेम पद्धतीने टेम्परेचर संदर्भात आता आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचर चेंज करायचं आहे. तर आपण काय करतो माहिती आहे का, की या ठिकाणी सुद्धा टेम्परेचर डिफरन्स सिस्टीम आणि सराउंडिंगमधला किती पाहिजे, इन्फायनिटसिमली अतिशय कमी स्मॉल असा टेम्परेचर डिफरन्स पाहिजे. आणि दॅट्स वाय इथं काय होईल मग, की टेम्परेचर डिफरन्स प्रोग्रेसिवली कसा इन्क्रीज होत जाईल या ठिकाणी, T पासून तर T' पर्यंत. ओके, आणि फायनली सिस्टीम T' हे टेम्परेचर अचीव करेल. A quasi-static process is obviously a hypothetical construct. आणि कॉसिस्टेटिक प्रोसेस जी आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रॅक्टिकली शक्य नसतं, म्हणजे ते कसं आहे, थोडंसं हायपोथेटिकल कन्स्ट्रक्ट आहे. In practice, processes that are sufficiently slow and do not involve the accelerated motion of the piston, large temperature gradient, etc., are responsibly approximation to ideal quasi-static process. आता प्रत्यक्षात जर पाहिलं आपण की ज्या प्रोसेस सफिशियंटली स्लो असतात, ओके, आणि ज्यामध्ये पिस्टनचं ॲक्सिलरेटेड मोशनचा समावेश नाही, त्यानंतर लार्ज टेम्परेचर ग्रॅडियंट नाही, तर डेफिनेटली अशा कंडिशनमध्ये ती जी प्रोसेस आहे ती आयडियल कॉसिस्टेटिक प्रोसेस आहे असं आपण कन्सिडर करतो. म्हणजे रिॲलिटीमध्ये ते हायपोथेटिकल आहे. मग ही प्रोसेस कोणाला ॲप्लिकेबल करायची, तर कोणाला, जिथं पिस्टनचं मोशन हे ॲक्सिलरेट नाही, सावकाश आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर ग्रॅडियंट लार्ज नाही, बरोबर, आणि प्रोसेस ही सफिशियंटली स्लो आहे, तर डेफिनेटली ती प्रोसेसला आपण आयडियल क्वासिस्टेटिक प्रोसेस म्हणू. We shall from the now on the deal with the quasi-static processes only except when stated otherwise. आता इथून पुढं आपण काय करणार माहिती आहे का, की जे क्वासिस्टेटिक प्रोसेस जी आहे तर त्याच्यासोबतच डील करणार. ओके, आणि जेव्हाही त्याचा उल्लेख असेल तेव्हाच, ओके, अदरवाईज नाही. A process in which the temperature of the system is kept fixed throughout is called the isothermal process. पहा, टेम्परेचर सिस्टीमचं थ्रूआउट जर फिक्स असेल तर ती प्रोसेस काय असते, आयसोथर्मल. The expansion of the gas in the metallic cylinder placed in the large reservoir of the fixed temperature is an example of the isothermal process. एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर मेटॅलिक सिलेंडरमध्ये आपण गॅसचं काय घडून आणलो, एक्सपान्शन है ना, लार्ज रिझर्वियरमध्ये. पण हे सगळं होत असताना जर आपण टेम्परेचर फिक्स ठेवलं तर हे कशाचं एक्झाम्पल झालं, आयसोथर्मल प्रोसेसचं. Heat transfer from the reservoirs to the system does not materially affect the temperature of the reservoir because of its very large heat capacity. आता एक लक्षात घ्या, ही प्रोसेस ज्या रिझर्वियरमध्ये होणार तर त्या रिझर्वियरचा त्या गॅसवर जास्त, सिस्टीमवर जास्त इफेक्ट होणार आहे का, नाही. जसं की गॅसची टाकी आहे तर गॅसचं जे बाहेरची रिकामी टाकी आहे त्याचा काही जास्त इफेक्ट होतो का, नाही, कारण त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशी असते, व्हेरी लार्ज असते. In isobaric process, the pressure is constant, while in the isochoric process, the volume is constant. आता आयसोथर्मल पाहिलं आपण. आयसोथर्मल म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोबॅरिक प्रोसेस याच्यामध्ये काय असणार, प्रेशर कॉन्स्टंट. त्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम काय असणार, कॉन्स्टंट. Finally, if the system is insulated from the surroundings and no heat flows between the system and surrounding, the process is adiabatic. आणि एखादी प्रोसेस ॲडियाबॅटिक केव्हा असते, जेव्हा काय झालं की आपण सिस्टीम जी आहे ही पूर्णपणे सराउंडिंगपासून काय केली, इन्सुलेट केली, म्हणजे नो एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, देन दॅट प्रोसेस इज नोन ॲज द ॲडियाबॅटिक प्रोसेस. The definitions of these special processes are ओके, 4 डेफिनेशन पाहू आपण. आयसोथर्मल प्रोसेस कशाला म्हणू, ज्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. आयसोबॅरिक प्रोसेस प्रेशर कॉन्स्टंट असेल. आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस अर्थातच नो हीट फ्लो बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, अर्थातच चेंजिंग हीट इज इक्वल टू 0. ओके, तर या झाल्या त्या
4 डेफिनेशन्स. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आयसोथर्मल प्रोसेस संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.